अरे ते मी करतो, तू जा बाबा, तुला उशीर होईल. ठीक आहे. काय सातार्डेकर, कसली घाई चालली एवढी? अरे घाई कसली, रोजचीच कामं आहेत. बर. कामावर जायचं ना त्याला, उगाच उशीर नको. नाही, मुलगा तुमची चांगली काळजी घेतो. हा, आमचे संस्कारच तसे आहेत. बरं, करा करा काम करा. चला बाबा येतो. आणि हा जमेल तेवढंच करा, उगाच जास्त करून बसू नको. आल्यावर करेन मी. बरं बाबा. आणि दादा, कामाला जातोयस ना, मग कामच कर, उगाच पोरी बघत बसू नकोस. तू मला नको शिकवूस, जा तुझा अभ्यास कर. माहिती आहे. जा बाबा, उशीर होईल, लवकर जा. चला येतो. हो. हॅलो. हॅलो, प्रसाद सातार्डेकर का? नाही, मी त्याचा वडील बोलतोय. अच्छा, म्हणजे त्याने नंबर पण तुमचाच दिलाय का? हा, काय झालं? अहो, त्याने लोन घेतलंय आमच्या कंपनीतून 1.5 लाखाचं, आणि 4 महिन्यापासून हप्ते पण नाही भरलेत. नाही, ते शक्यच नाही. तो कशाला लोन घेईल? हा, म्हणजे मी खोटं बोलतोय? तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही, मला काम धंदे नाहीत म्हणून मी फोन करतोय, बरोबर ना? हा, आता काय तुम्हाला त्यांचा पॅन कार्ड नंबर, आधार नंबर हे सगळे डिटेल्स सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार आहे का? आता त्याच्या साक्षीदाराची पण नावं सांगू का? नाही, पण याबद्दल त्याने आम्हाला काहीच सांगितलं नाही. परत सांगितलं नाही की तुम्ही पण पैसे खाणं सामील आहात? अहो, काहीतरीच काय बोलताय, तोंड सांभाळून बोला. अजून तरी तोंड सांभाळूनच बोलतोय. उद्याच्या उद्या 4 महिन्याचे पैसे भरा, नाहीतर परिणाम वाईट होतील. तुम्हाला जर तुमच्या मुलांवर लक्ष ठेवता येत नसेल तर जन्माला तरी कशाला घालतात असले कार्टी? हॅलो हॅलो हॅलो. तो येऊ देच घरी, आल्यानंतर सगळं काय ते बघतो. काय बाबा, काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारतोयस? काय लपवतोस काय माझ्यापासून? काय, कशाबद्दल बोलताय तुम्ही नक्की? 1.5 लाखाचा कर्ज घेतलास, काय केलंस त्या पैशांचं? हा, सांग ना. अजून 4 महिन्याचे हप्तेही भरले नाहीस तू. मी का कर्ज घेईन बाबा? मग ते काय खोटं बोलतायत का? बाबा, मला तुम्ही शांतपणे काय झाले ते सांगाल का नक्की? काय शांतपणे? तो सुमित, सचिन याच्या नादाला लागून उडवायचे सगळे पैसे. लक्ष देता येत नाही मग कशाला जन्माला खाता असली कार्टी? हे सगळं घाणेरडं ऐकावं लागतं तुझ्यामुळे मला. समजलं का? सांग ना, अजून कसले कसले नाद आहेत तुला? दारू, सिगरेट, मटका, सांग ना. आता गप्प काय बसलायस? सांग सांग. बाबा, जाऊ दे ना. दादा, आता कुठं निघालायस? सांग ना.
काय झालंय तुमच्या दिवसात? अगं काय झालंय? पण नाकाला नाही बाबा. असू दे ना, त्यात काय एवढं. मग नंतर करतो. अरे दादा ये ना. नाही नको, उशीर होतोय. अरे ये रे. ये तू चहा घे. ये. काय बघ, कुठे गेलेला? मार्केटला गेलो होतो. अच्छा, काय काम होतं काय? नाही सहज रोजच्याच वस्तू. तेच म्हटलं, हल्ली तू दिसत नाही. मी दिसत नाही की तू दिसत नाही? लग्न झाल्यापासून गायबच आहे. नाही रे, देवदर्शन पाहुण्याकडे, त्याच्यामुळे वेळच भेटत नाही रे. घे ना चहा घे. दादा, ओळख करून द्यायला विसरू नको. ही माझी बायको हेमांगी. नमस्कार. हेमांगी, हे दादा. इथे 2 घरं सोडून त्यांचं घर आहे. एकटेच असतात ते तिथे. लग्न नाही ना झालं अजून. तुम्ही बोलत काय बसलाय? मला जायचं होतं ना कुठेतरी. अरे हो, माऊली मंदिरात प्रोग्राम चालू आहेत ना, तिकडेच जात होतो. तू एक काम कर ना, माझं शर्ट घेऊन ये ना. बरं, कोणतं घालणार आहात? हे की हे दे. नको, हे घाला. हे छान दिसेल तुमच्यावर. हे छान वाटेल. हो. बरं ठीक आहे. यावर आता शूज घालणार आहात की सँडल? शूजच घालतो ना. मोजे लागतील मग त्याला. हो. हे रुमाल घेतला नसेलच. हो, विसरलो. मी पण ना. काय हे शर्टाची बटणं पण लावता येत नाही तुम्हाला अजून. अरे दादा गेला वाटतं. चल, मला पण उशीर होतो, मी पण निघतो आता. चल, येतो का? हॅलो, पल्लवी तुझ्यासोबत आहे का? हो आहे. कोण बोलतोय?
नावात काय ठेवलंय? असं शेक्सपियर बोलून गेलाय. पण कोण बोलतं? मी कोण बोलतोय त्यापेक्षा काय बोलतोय ना हे लक्षात घे. पल्लवी तुझ्यासाठी चांगली मुलगी नाहीये. अरे कोण बोलतो? मागील 1 वर्ष आम्ही एक रिलेशनशिप मध्ये आहोत. पुढच्या 3-4 महिन्यात आम्ही लग्न करणार आहोत. लग्न? अरे अरे गेली 4 वर्ष मी पल्लवीला ओळखतोय, तिला भेटतोय, ती मला भेटते. पण तिने तुला सांगितलं नसेलच. सांगितलं का? सांग ना सांगितलं का? नाही ना? त्यामुळे पल्लवी कशी आहे, काय आहे हे तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो. आता तुला माझ्यावर विश्वास नसेलच ना, आणि ज्याचं करावं भलं तू म्हणतो आपलंच खरं. त्यामुळे तू आता माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीये. म्हणूनच तुझ्या मोबाईलवर काहीतरी पाठवलंय, ते बघ आणि ठरव. हॅलो हॅलो हॅलो. हेमा तुझा फोन. हॅलो हेमा, किती वाजता येऊ? हॅलो, काय ग? कोण आहे हा? आणि डायरेक्ट तुला विचारतो किती वाजता येऊ म्हणजे? हो मला काय माहिती? तुला काय माहिती? मग तुझ्या फोनवर फोन कसा? हा बघ, हा परत तोच नंबर आहे. हॅलो, हेमाशी खालच्या आवाजात बोलायचं, समजलं? कोण बोलतोयस तू? काय कधीपासून कोण बोलतोय? हा जो मला सांगतोय हेमाशी खालच्या आवाजात बोलायचं, हा कोण लागतोय तुझा? तुम्हाला खरंच नाही माहिती. मग तुझ्या फोनवर फोन कसा? तुम्हाला नाही माहित. 1 मिनिट. हॅलो. मूर्खा, काय हा कोण बोलतोय? बघायचंय ना, व्हॉट्सअप चेक कर ना. अरे तू समोर येऊन बोल. समोर आलो असतो रे, तुला ते आवडणार नाही ना. एवढीच जर हौस आहे ना मी कोण बोलतोय ते बघायची, तर मग हेमाचा फोन चेक कर, मग कळेल तुला मी कोण बोलतोय. हे काय? काय हे? नाही माहिती. तुला माहित नाही तर मग तुझ्या व्हॉट्सअपवर हे काय? तुम्हाला खरंच नाही माहिती. तुला माहित नाही? मग हे काय चाललंय तुमचं? मला नाही माहित हा कोण आहे. तुझ्या तर आता काय चाललंय तुझं? हा, काय चाललंय? कोणाचा मेसेज आहे? कोण आहे तो? बोल. मला नाही माहित कोण आहे तो. तू नाही ओळखत तर मग ते फोटो कोणाचे? कसले फोटो आणि कसलं काय? तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्याशी लग्न केलं ना, हीच चूक झाली माझी. तुम्हाला कोणी काही सांगतो आणि तुम्ही विश्वास ठेवता. तुझ्यावर विश्वास ठेवला हीच चुकी केली मी.
तुम्हाला विश्वास नव्हता तर मग लग्न तरी का केला? लग्न फसवलंयस तुम्हाला, फसवलंय तू आणि तुझ्या आई बापाने. माझ्या आई वडिलांवर जायचं नाही हा. मला बोट दाखवायचं नाही. काय हो, काय झालं? काय सांगू तुम्हाला, अहो काल रात्री मंगेशच्या आणि तिच्या बायकोसोबत जोरात भांडण झालं. कशावरून? मंगेशच्या मोबाईलवर मंगेशच्या बायकोचे कोणीतरी घाणेरडे फोटोज आणि व्हिडिओ पाठवले. नाही मला नाही वाटत. अहो खूप चांगलं जोडपं होतं ते. काय माहिती कोणाची नजर लागली असेल. Ha 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 ha!